बघा बघा सातारकर, सातारा पालिकेच्या वतीनं समर्थ मंदिर ते बोगदा परिसरातील अतिक्रमण मोहीम सुरू आहे। खरं तर या ठिकाणचीच अतिक्रमण न काढता पालिकेनं सातारा शहरातील ठिकठिकाणी जी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेत ती काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। खरं तर मोती चौकातून राधिका चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे। खरं तर या ठिकाणी व्यापारी दुकान सोडून रस्त्यावर आपल्या वस्तू मांडतायत आणि त्यामुळं या ठिकाणी गाड्या रस्त्यावर लागतायत। हा झाला एक भाग। तर मोती चौकातून मधल्या रस्त्यानं जाणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं थाटल्यात त्या व्यापाऱ्यांचं स्वतःचं पार्किंग कुठं गेलं हा प्रश्न आहे। पालिका इतके वर्ष करते काय? पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे त्यावेळी दिसलं नाही का हा प्रश्न आहे। खरं तर मोती चौकातून जो राजपथ आपला मार्ग म्हणतो आपण त्या मार्गावर देखील कन्या शाळा असेल किंवा कमानी हाऊस ते गोलबाग या परिसरात वारंवार ट्रॅफिक जॅमची समस्या होते। ही का होते तर या ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानं टाकताना या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ठेवली नाही। यामुळे त्यांच्या दुकानात येणाऱ्या व्यक्तींनी नेमक्या गाड्या कुठं लावायचा हा प्रश्न पडतो। यामुळे सगळ्या गाड्या रस्त्यावर उभ्या होतात। त्याचबरोबर साईबाबा मंदिर परिसर हा नेहमी गजबजलेला असतो। खरं तर या परिसरात शाळा कॉलेज हे असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। दुसरा भाग म्हणजे करंजे नाका ते महालक्ष्मी मंदिर या परिसरात गेले अनेक वर्षापासून या रस्त्यावरचं रुंदीकरण आहे ते थांबलंय। त्यामुळे पालिकेनं देखील या रस्त्यांकडे लक्ष देऊन या परिसरातील अतिक्रमण हटवण्याची गरज आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ST स्टँड ते तहसीलदार कार्यालय असेल पोवई नाका जिल्हा मध्यवर्ती बँक या परिसरात जर आपण बघितलं तर शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून विद्यार्थी या ठिकाणावरून प्रवास करत असतात। खरं तर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर असलेली जी अतिक्रमण आहेत ती पालिका कधी हटवणार हा प्रश्न आहे। पालिका ST स्टँड पासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत बसलेल्या जे छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं पावत्या फाडते। मात्र अतिक्रमण काढायचं म्हटलं की ती PWDकडं बोट केलं जातं। मग PWD म्हणते पालिका काय करते। यामुळं साताऱ्यातील पादचाऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर पालिका कधी लक्ष देणार हा प्रश्न सातारकर विचारतायत। एकूणच जर परिस्थिती बघितली तर साताऱ्यामध्ये अतिक्रमणं जी गेल्या 10 वर्षात बोकाळली त्याला जबाबदार नेमकं कोण? 10 वर्ष हे अधिकारी झोपा काढत होते का? खरं तर साताऱ्यात एक हे आहे की साताऱ्यातल्या अधिकाऱ्यांची बदलीच होत नाहीत। तेच अधिकारी तेच मुख्याधिकारी तरी देखील साताऱ्यातली अतिक्रमणं पाठ असताना पण ही अतिक्रमणं का हटली गेली नाहीत? अनेक वर्षानंतर आज पालिकेला जाग आली आणि नगराध्यक्ष अमोल मोहितेंच्या पुढाकारानं या ठिकाणी खरं तर ही अतिक्रमण मोहीम सुरू झाली आहे। ते विराजमान झाले आणि काही दिवसातच त्यांनी खरं तर हे पाऊल उचललं हे सातारकरांकडून त्याचं कौतुक केलं जातं आहे। मात्र ही जी अन्य अतिक्रमण आहेत त्याकडे देखील अमोल मोहिते यांनी लक्ष घालावं अशी सातारकरांची मागणी आहे। महेश पवार, सातारा।